नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात. आरो प्लांटच्या गुणवत्तेवर मात्र प्रश्नचिन्ह. बोगस पाणी जार व्यवसायाचा आरोप. समुद्राच्या पाण्याला सोनेरी रंग. अजगोली किनाऱ्यावर संभ्रमाचे वातावरण. काही भागात पाणी काळवंडल्याची नोंद. मोती तलाव विकास प्रकल्पाला गती. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप देण्याचा संकल्प. जिल्ह्यातील पहिले योगा सेंटर उभारणार. नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. रक्तदानाचे संस्कार जपण्याचे आवाहन. सामाजिक एकोप्याचे प्रेरणादायी उदाहरण. पाहूया सविस्तर वृत्त. पेण तालुक्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असताना काही आरो आणि पाणीजार प्रकल्पांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक पाणीजार प्रकल्पांची आवश्यक नोंदणी आणि गुणवत्ता तपासणी होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जाते. नियमानुसार पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे, प्रयोगशाळा चाचण्या करणे आणि गुणवत्ता अहवाल ठेवणे आवश्यक असते. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात अन्न व औषध प्रशासनाने विविध खाद्यपदार्थांमधील भेसळ विरोधात धडक कारवाया केल्या आहेत. याच धर्तीवर पेण तालुक्यातील आरो आणि पाणीजार व्यवसायाची देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरतीये. तालुक्यात किती आरो प्लांट कार्यरत आहेत, त्यापैकी किती जणांकडे वैध परवाने आणि नोंदणी आहे याची माहिती सार्वजनिक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान सर्व पाणीजार प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी करून नियमभंग करणाऱ्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत असून आता संबंधित प्रशासन आणि FDA विभाग याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गुहागर तालुक्यातील अजगोली समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला अचानक सोनेरी रंग आल्याचं दिसून आल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. नेहमी निळसर किंवा हिरवट दिसणारे समुद्राचे पाणी आता गडद सोनेरी रंगात दिसत असल्याने या अनोख्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिक आणि समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. विशेष म्हणजे काही भागांमध्ये समुद्राचं पाणी काळवंडल्यासारखं दिसत असल्याने उत्सुकतेसोबतच चिंता देखील व्यक्त केली जाते. पाण्याच्या रंगातील हा बदल नेमका कशामुळे झालाय याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या अनपेक्षित बदलामुळे नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले. समुद्राच्या पाण्याचा रंग बदलण्यामागील कारणांचा वैज्ञानिक आणि तांत्रिक स्तरावर शोध घेण्याची गरज व्यक्त केली जाते. दरम्यान संबंधित विभागांनी या घटनेची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासावेत आणि पाण्याच्या रंगातील बदलाचे नेमके कारण शोधून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. समुद्राला फेणी किंवा फेस येणे म्हणजे आता कसं होतं की पावसाळ्यामध्ये जेव्हा वादळी वारे सुटतात त्यावेळेला समुद्राचं पाणी उसळलं जातं आणि त्यामुळे समुद्रातले जे क्षार असतात तर त्याचा एक फेस आपल्याला दिसतो तयार झालेला. आणि त्याच वेळेला म्हणजे वेगवान वादळी वारे आहेत, भरतीच्या लाटा आहेत, अशा वेळेला पाण्याची मिसळण होत राहते आणि त्याचा एक फेस आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक असतात, शेवाळ वगैरे असतं, तर तेही कुजल्यामुळे आणि त्या सेंद्रिय पदार्थांची मिसळण झाल्यामुळे हा फेस आपल्याला आलेला तो दिसतो. त्याचे जे प्रथिनांचं एक फेसाळ फरक झाल्यासारखा तिथे आपल्याला दिसतो. आणि ह्याला म्हणजे आहेत तर ते मान्सूनची चाहुल किंवा फेणी म्हणतात त्याला ते. आणि याचा आणखीन एक परिणाम असा होतो की जसे समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे ढकललं जातं तर त्याच्याबरोबर मासे सुद्धा अंडी घालायला किनाऱ्याकडे यायला लागतात. त्यामुळे चांगले मासे मिळतील असा एक मच्छीमारांचा अंदाज असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी CCTV प्रकल्पाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत दिली.
सीसीटीव्ही योजनेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून संपूर्ण राज्यासाठी एकच केंद्रीय कंट्रोल सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। चांगला प्रश्न विचारला। सीसीटीव्हीचा प्लॅन हा आमच्याकडून आमच्या एसपीकडून राज्य शासनाकडे गेलेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची अशी भूमिका आहे की पूर्ण राज्याचं एकच सेंटर असावं, एकच कंट्रोल सेंटर असावं। जर प्रत्येक जिल्ह्याचं अगर वेगवेगळं सेंटर असेल, कंट्रोल सेंटर असेल, तर कधी पोलिसांना काही केसेस सोडवण्यामध्ये अडचण होऊ शकते। या संबंधित मुख्यमंत्री साहेबांच्या 2 बैठका झालेल्या आहेत। जसंच फायनल बैठकीमध्ये निर्णय होईल तसंच सर्वात पहिला प्राधान्य पहिल्या 10 मध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा तिने ठेवलेला आहे, कारण की आपला पर्यटक जिल्हा पण आहे आणि म्हणून लवकरच येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपला जिल्ह्याचा प्रत्येक कोपरा हा सीसीटीव्हीच्या अंतर्गत कव्हर झालेला दिसेल। सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मोती तलावाच्या विकास प्रकल्पाला आता गती मिळाली आहे। नगर परिषद आणि सावंतवाडी राजघराण्याच्या संयुक्त पुढाकारातून साकारत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबईतील मंत्रालयात सविस्तर सादरीकरण करण्यात आले। या प्रकल्पामुळे मोती तलावाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला। याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगमय भारत संकल्पनेला बळ देत सावंतवाडी जिल्ह्यातील पहिले योगा सेंटर उभारण्याच्या दिशेने देखील महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं। विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले। पर्यटन, आरोग्य आणि सांस्कृतिक वारशाचे जतन यांचा समन्वय साधत सावंतवाडी नव्या विकास पर्वाकडे वाटचाल करत असल्याचं यावेळी अधोरेखित झालं। मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आमच्या ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी सावंतवाडीच्या मोती तलावासंदर्भात काही प्लॅन चे प्रेझेंटेशन माझ्यासमोर आणि केसरकर साहेबांसमोर दिलेलं, त्याच्यावर आमची चर्चा झाली। आता त्याच्यावर आमच्या काही सूचनांवर काम सुरू आहे। तिथे कुठली निधीची घोषणा केलेली नाही। जेव्हा तो प्लॅन फायनल होईल तेव्हा त्या प्लॅनला पूर्ण करण्यासाठी 1 टप्पा 2 टप्पा पूर्ण करण्यासाठी जी लागणारी निधी आहे, ज्याच्यामुळे आमच्या मोती तलावाला आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक लूक तयार होईल, जी संकल्पना नगराध्यक्ष मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे। आणि नगर परिषद आणि राजघराणे एकत्र मिळून अगर हा पुढाकार घेत असतील तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर उभे जाऊ आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने त्याचं चित्र बदलताना आपल्याला दिसेल। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी खारघर येथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान महिलांनी घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जाहीर माफी मागण्याची मागणी देखील केली। आंदोलक महिलांनी प्रतिकात्मक स्वरूपात बिर्याणीचे पॅकेट आणि 370 रुपये दाखवत आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रणित मोरे वास्तव्यास असलेल्या सोसायटी परिसरात पोहोचलेल्या महिलांनी संबंधित वक्तव्यामुळे समाजातील अनेकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कलाकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत असताना सामाजिक जबाबदारीचे भान राखणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केले। संवेदनशील विषयांवर भाष्य करताना समाजातील विविध घटकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केलं। प्रणित मोरे यांनी संबंधित वक्तव्याबाबत सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तसेच या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। या आंदोलनामुळे खारघर परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून संबंधित प्रकरणाची चर्चा विविध स्तरांवर सुरू झाली आहे। करण्यानंतर तुम्ही गपचूप माफी मागणार म्हणजे तुम्ही पुन्हा हे सगळं करायला मोकळे माफी मागितल्यावर। ह्याचा अर्थ आम्ही असा काढायचा की कोणी पण येऊन आम्हाला एक थप्पड मारावं महिलांना आणि नंतर आमची माफी मागा की आम्ही पण एका प्रणितला ती बिर्याणी देऊ मागतोय, त्याच्यामध्ये तुम्ही ती बिर्याणी घेऊ शकता। तुम्ही त्याचे भाऊ आहात त्यामुळे तुम्ही घ्या ना खाली येऊन बिर्याणी की आमच्याकडनं आणि त्याला सांगा तुम्ही तो मेसेज आमचा कन्वे करू शकता आणि तुम्ही सोसायटीला प्रेझेंट करताय। 70 रुपयामध्ये तुम्ही मुलींकडून काय पण घेऊ शकतात का? त्यांच्याबरोबर तुम्ही कसलाही गैरव्यवहार करू शकतात का? नाही। किंवा ती मुलगी जी मेडिकलची बोलली ते चुकीचंच आहे। ते काय आम्ही कोणाचं मुलाचं आणि मुलीचं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स अजिबात करत नाहीये। पण ज्यांच्या शोमध्ये झालं त्यांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे होत्या। त्यांनी त्या एडिट करून काढून टाकायला पाहिजे होतं त्या शोमधून, तर त्यांनी सरळ सोशल मीडियावर टाकलंय। जागतिक रक्तदान दिनानिमित्त बांदा येथे सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देणारे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले।
लोकमान्य मल्टीपर्पज संस्था आणि बांद्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. अपघातग्रस्त गंभीर आजारांवरील उपचार घेणारे रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्त तसेच थॅलेसिमियाग्रस्त मुलांच्या गरजा लक्षात घेऊन समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. रक्तदानाचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी आयोजकांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी शिबिराला भेट देत आयोजकांचे आणि रक्तदात्यांचे कौतुक केले. रक्तदान ही समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, निलेश मिरजकर, गुरुनाथ नार्वेकर, नितीन राऊळ, कृतिका नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून सेवाभाव, परस्पर सहकार्य आणि सामाजिक एकोप्याचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला. आपण सर्वांनी आज एकत्रित हा सुंदर कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो. कारण आज एखादी वाईट गोष्ट झाली तर असंख्य लोक जमा होतात. एखादा ऍक्सिडेंट झाला तर बघा किती लोक बघायला जमा होतात. त्या जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी लोक कमी येतात आणि त्यापैकी जमिनीवर उचलणार आहे आपण तुम्ही सर्वजण आहात. आणि जे काय चांगलं कार्य करतात त्यामुळे परमेश्वर बांदेश्वर देव आणि सर्व देवता तुम्हाला सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य देव. एवढीच मी आजच्या या कार्यक्रमाच्या वेळी तुम्हाला सर्वांना सांगतो की आमचा हा कार्यक्रम आपण जो काही केलेला आहे बरोबर सर्वांना आवडणारा कार्यक्रम आहे. मी मनापासून धन्यवाद देतो सर्वांचं. कारण रक्तदानासारखा एक रक्तदाता रक्त देणारा आणि घेणारा आहे दोन्ही महत्त्वाचे असतात. रक्त देणारा महत्त्वाचा असतो पण त्याचं नियोजन करणारा अतिशय महत्त्वाचा असतो. जागतिक रक्तदान दिनानिमित्त रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोहा अष्टमी नगर परिषद येथील कैलासवासी द.ग. तटकरे रक्तपेढी, वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, डॉक्टर भट नर्सिंग होम आणि गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सभागृहात हा उपक्रम पार पडला. या शिबिरात विक्रमी 312 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. यावेळी नगराध्यक्ष मनश्री शेडगे यांनी रक्तदानाचे संस्कार आपले आजोबा कैलासवासी जनार्दन शेडगे यांच्याकडून मिळाल्याचे सांगत समाज हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाल्याचे नमूद केले. रोहा शहराच्या विकासात आरोग्य संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्यात येत असून विविध संस्थांच्या सहकार्याने सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नुकतेच रक्तपेढीच्या आधुनिकीकरणाचे भूमिपूजन झाल्याची माहिती देत भविष्यात रक्तपेढी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होणार असल्याचं सांगण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे रोह्याचे नाव उंचावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आज आपण सगळे जाणतो की जागतिक रक्तदाता दिवस आहे. तर सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक रक्तदाता दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. खरं तर रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं कारण का रक्त देणं म्हणजे एखाद्याला नवं जीवन देणं आहे. म्हणूनच ते श्रेष्ठदान मानलं जातं. आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, मंत्री महोदया आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे हे काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या माझ्या मार्फत तुम्हा सर्वांना पोहोचवायला सांगितलेल्या आहेत. तर त्यामुळे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते. आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आदितीताई तटकरे व अनिकेतभाई तटकरे यांनी आम्हा सगळ्यांना अशीच शिकवण दिली आहे की नगरपालिकेची जी जबाबदारी आहे ही फक्त मूलभूत गरजा पूर्ण करणं नसून प्रत्येक क्षेत्रात म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास होईल अशा प्रत्येक क्षेत्रात काम करणं आहे. मग ते आरोग्याचं क्षेत्र असो, क्रीडा असो, कला असो आणि त्याच अनुषंगाने आरोग्याच्या क्षेत्रात काम करायचं म्हणून आपण हे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आपण सगळेच जाणतो की प्रखर उन्हामुळे आपल्या इथल्या डॉक्टर्सना रक्ताचं खूप शॉर्टेज भासत होतं. म्हणजे पूजा मॅडम मला सातत्याने सांगत होत्या की रक्ताचं शॉर्टेज खूप आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्प हे आपण ऑर्गनाईज केलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि नंतर सगळ्याच संस्था या जोडल्या गेल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्राला बळ देणारा उपक्रम राबविण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी खेड तालुका अध्यक्ष संदीप हरी फडकले यांच्या माध्यमातून अजगणी क्रमांक 1 शाळा आणि शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कूल या 2 शाळांना स्मार्ट LED टीव्ही देऊन डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। या कार्यक्रमात कुणबी खेड तालुका अध्यक्ष चंद्रकांत राणे यांच्या हस्ते स्मार्ट टीव्ही संचाचे वितरण करण्यात आले। यावेळी मनसे पदाधिकारी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका अंजली नवले यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचे महत्त्व विशद केले, तर केंद्रप्रमुख संतोष जाधव यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये डिजिटल शिक्षणाची भूमिका अधोरेखित करत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याचे सांगितले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांचा लाभ मिळणार असून शिक्षण अधिक प्रभावी, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे। या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। फक्त आनंदाची गोष्ट एक आहे का त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आता इथे आणि मुलगा आणि हे शिकवण हे सगळे आज त्यांच्या नेटानं त्यांना पाठबळ देत आहेत आणि काम करत आहेत। मला वाटतं कमीत कमी 10 वर्ष झाली संदीप फडकळे 10 वर्ष या विभागामध्ये विविध क्षेत्रामध्ये जी सामाजिक आणि शैक्षणिक जरुरीची जी कामं आहेत, म्हणजे त्या शाळेला टीव्ही पाहिजे, बाथरूम पाहिजे, किचन पाहिजे, या सगळ्या गोष्टी वेळेला इमारत सुद्धा। पेण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गुरुनाथ अप्पा मांजरेकर यांचा 80वा वाढदिवस सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा यांच्या वतीनं चिंचपाडा येथील मामा वारकर जलतरण तलावात भव्य जलतरण स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 6 वर्षांखालील बाल गटापासून मास्टर्स आणि स्पेशल गटातील जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ॲक्वालाईफ स्विमिंग क्लबचे संस्थापक सचिन शिंगरूत यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उद्योजक राजू पिचिका, मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश दळवी, नगरसेवक नीलकंठ म्हात्रे, भूषण कडू, दर्शन बाफना, दिनेश शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी धैर्यशील पाटील यांनी गुरुनाथ मांजरेकर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत स्पर्धकांना क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले। या उपक्रमाला पेणकर नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली असून सामाजिक बांधिलकी आणि क्रीडा प्रेमाचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।